नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। 45 वर्षानंतर दिघोडे हायस्कूलचा 10वीचा वर्ग उत्साहात भरला। 1980 मध्ये महात्मा गांधी विद्यालय दिघोडे उरणमध्ये शिकत असलेल्या 52 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी रानसई धरणाच्या कुशीतील निसर्गरम्य JD जोशी फार्म हाऊसवर मोठ्या उत्साहात 10वीचा वर्ग त्यावेळच्या गुरुवर्यांच्या उपस्थितीत भरला। गुरुवर्य श्री सौ AD पाटील, साहित्यरत्न रायगडभूषण प्राध्यापक LB पाटील सर, श्री सौ कोल्हे सर, SR महाजन, कैलासवासी पिंपरे यांचे चिरंजीव श्री सौ जितेंद्र पिंपरे यांचे भावपूर्ण स्वागत विद्यार्थिनी आशा पाटील आणि सर्व विद्यार्थ्यांनी औक्षण करून स्वागत केले। यावेळी प्रमुख अतिथी उरणचे ज्येष्ठ नेते JD जोशी हायस्कूलचे सभापती अविनाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। या विद्यार्थ्यांचे सहप्रवासी 14 मृत झालेल्या विद्यार्थी मित्रांना श्रद्धांजली वाहून जिव्हाळा उभा केला। विद्यार्थी अशोक पाटील यांनी प्रास्ताविक करून सर्व विद्यार्थ्यांची ओळख करताना आजची वस्तुस्थिती ऐकायला लावून वास्तव उभे केले। अविनाश पाटील यांनी देवपूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले। कोल्हे सर यांनी जुन्या आठवणीतून विद्यार्थ्यांना राग आणि प्रेमाच्या प्रसंगांना समोर आणले। AD पाटील यांनी मुख्याध्यापक भूमिका बजावताना केलेले बदल, विद्यार्थी, पालक आणि संस्थेशी जोडलेले संबंध यावर विचार मांडताना आजच्या परिस्थितीवर भाष्य करताना कविता सादर केल्या। साहित्यरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांनी विशेष सत्काराला उत्तर देताना रायगडभूषण प्राध्यापक LB पाटील सर जुन्या आठवणीत विद्यार्थ्यांचे त्यांनी भाव मांडले आणि विनोदी कविता गाऊन वातावरण हलके फुलके केले। रोहिदास पाटील, प्रदीप मुंबईकर, सावळाराम पाटील, रोहिदास पाटील, एकनाथ पाटील, श्याम पाटील, रामकृष्ण जोशी, अनिल पाटील, विजय गोंधळी, अंकुश मोहिते, नरेंद्र एकनाथ, हरिभाऊ कासकर, गणेश घरत, हसुराम पाटील, सुखदेव महाजन, रामा पाटील इत्यादी विद्यार्थ्यांनी वर्ग खऱ्या अर्थाने उभा केला। रोहिदास ठाकूर यांनी प्राथमिक स्वरूपात विद्यार्थ्यांची भूमिका मांडली तर प्रदीप मुंबईकर यांनी सर्वांचे आभार मानले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, दिघोडे उरण।